भोंदू खरात यानं पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक बाबी उघड केलेल्या आहेत। महिलांना धमकावल्याची आणि हातचलाखीनं आकर्षित करून त्यांचं शोषण केल्याची दुनिया झुकती है बस झुकाने वाला चाहिए अशी धक्कादायक कबुली खरातनं पोलीस कोठडीमध्ये दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ज्या गोष्टींना लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात ती केवळ आपली हातचलाखी असल्याचंही त्यानं मान्य केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आणि या संदर्भामध्ये बोलूयात, आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत। सागर, खरातनं एक धक्कादायक कबुली दिलेली आहे। आपण जे काही करत होतो ते लोकांना जरी चमत्कार वाटत असला तरी ती आपली हातचलाखी होती असं स्वतःहून या खरातनं सांगितलेलं आहे। नक्कीच, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून खरातची एसआयटीतून चौकशी होताना आपण पाहतोय। यामध्ये अनेक खुलासे आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। आता खरातने दुनिया है बस झुकाने वाला चाहिए असं म्हणत ही सगळी जी मी गोष्ट करतोय ती सगळी हात चालाकी आहे, वैज्ञानाच्या दृष्टिकोनातून सगळं करतोय अशी कबुली खरातने दिलेली आहे। खरं तर खरातला गेल्या काही 16 ते 17 दिवस झाले आहेत यात पोलीस कोठडीमध्ये आहेत। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली। वेगवेगळे खुलासे पाहायला मिळत आहेत आणि आता त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी हा हात चालाकी करतो आणि मध्ये दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणत ही सगळ्या गोष्टी करतो असं सांगितलं। यामुळे आता आपण बघू शकतो की खरात पोलीस कोठडीत असताना किती अनेक खुलासे बाहेर येत आहेत। मात्र केलेल्या सगळ्या कृत्याचा समर्थन करताना कुठलाही प्रकारचा पश्चाताप आहे तो खरातला नाही असं समजतंय। उलट महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला त्याने वैज्ञानाचे नाव दिलेले आहे आणि त्या देखील असं म्हटलंय की मानसिक दबाव खाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केले। आणि सागर, तर सध्या खरातची कसून चौकशी केली जाते आणि यामध्ये तो स्वतः मोठमोठे खुलासे करतोय, कबुली देतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।